अगं पाखरांचा आणि किरकिरकिडांचा आवाज सगळं कसं विचित्रच वाटते. त्यात हिचं पाऊल बी उचलणं झालंय. जानकी, अगे जानकी, उचल की पावलं पटा आता. अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होते? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? होय. अहो गिरजेची जाऊ आली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? काटाच लागला वाटतं. कुठल्या काव तोंडाला माझं लगत लागायला लागले कुणास ठाऊक. ऐक बस बस मी बघतो थांब. अगं पाय हलवू नकोस. थांब सावकाश. ऐक तुझ्या माळीला चांगला शिरेपर्यंत घुसल्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुषा आहे ना? अहो आजची आमुषा खरी नाही, उद्याची भरीची आमुषा ती खरी म्हणायची. पण काय ग असं काय विचारतायस ते? अगं खुळे, चिरमुर फुटाण्याच्या जागेवर बसलो ना आपण. येताना चिरमुर फुटाणे ठेवलेच नव्हती तर ध्यान कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विसरला सा? माहिती नाही ना तुलाच मी ही बाधिक जागा आहे ती. बिन काय ठेवता पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी परतून. उठल्या का नाही अजून? ती धारा काढून झाल्या तरी बी तिचा गोट्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, माग बंद पिटवत असेल बघ. अहो नाना, रातभर तापानं फणफणते आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानकी, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आटतो ना की. जीव मोक्षी होतो नंदमतो आऊंदू काटी बेटे इल्ला. नाना, वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. खूप काम पूर्ण करायची आहेत मला. आदक नानो इद्दु गिड्ड ಹೆಂಡದನ ನಂದ ಹಸು ಹಿಜಿವಗೆ ಇಪ್ಪತ್ತಾಂತಿದ. नाना बघितलं का? अहो अशी विचित्रच बडबडते रातपासून. ए जानकी, तिकडनं आल्यावर बघ कामाचं. अगं मातीचा कार्यक्रम आहे, किती उशीर लागतोय त्याला. आवडेल लवकर. 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण. होय होय. अगे सगळ्या बायका निघाल्यात, तू नाही गेलीस तर दिसायला बरं दिसायचं नाही ते. आणि हे बघ, निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ. हा, ती कशी विसरेन? आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी. नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय? आज सगळे नैवेद्य आणणार. अंडी कोंबडी कशाचीच दतात नसणार. जायला पाहिजे मला, वेळ खूप झालाय. होय होय, मग जा तर झटक्यात. फोन म्या बी जाऊन येतो हिरीवर न. इंजनाला बी नारळ द्याय पाहिजे आज. बर, तू बी कोल्हापूरला जातोयस ना? होय तर निघतेस बघा. हा हा हा. अरे हुच्चा अमावस्या रंग नंदाटा विन चालू अगोदयांती.
चाललंय सा? आलास, बरं झालं बाबा. नाना, अहो काय झालंय? असं घाबरलायसा का? आणि जानकी कुठे आहे? जानकी हे हाय की हातच आहे. खरं पोरा मोहन, तू सकाळी गेलास, तुझ्या मागणं मी बी हिरीव गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल मातीला, पर बघतो तर काय घरातच आहे. काय होय, हे चित्र वागायला लागल्या, भान नसल्यागत बडबडतीया. सकाळपासून एकाच जाग्याला बसली ती अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकल्यागत करतीया. पण तिचं वागणं काय कळण झालंय बाबा. काय सांगताय सर? हे जानकी, रडू नकोस. वेळ कमी राहिलाय, जायला पाहिजे. पांडीतल्या ओढ्याला, पिंपळाच्या जाग्याला. आज भरल माझा रंग. सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा एक विपरीतच वाटतंय बघ. जानकी, अगं काय डोसकरीस का फिरलं का काय तुझं? हा, सकाळचं ताप उतरलं का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी भाई. येऊ नकोस. कोणाची दिशत आहे मला अडवायची? नाना काय झालं? हे जानकी, नवऱ्याचा गळा धरतीस वय सोड. पांडवा, काल रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटिंगानं भरलंय बघ. काय पांदीतल्या पिंपळावर झोटी? तू तर कानाडा संगीत आहे की रे. वय मरदा, रातच्या इरेला हे जर झाड हितलं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. आता की काय अवस्था झाली तिची. होय होय, खरंय पांडवा. हे काय आम्हाला आटपायची नाही. तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मरता. नेमकं काय झालं असेल रे मोहण्याच्या बायकोला? पांडवा, माझा बी डोळ्याला डोळा नाही मारता. अरे एकटी बाई आपणा दोघा चौघांना आठवना. आयरी मिठीला आणलेलं का सगळ्याच नीतीनं. होय होय तर. आणि कार मारता रात्री बसायची इळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो, एवढं बी समजणं होय तुला? म्हणजे अरे कशी बडबड करी ती, बघितलं नव्ह का? 100% मावण्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात तिळ मात्र शंका नाही बघ पांडवा. किसना, अरे तिला लागरलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतं बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्यात. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोतांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मावण्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकतंय. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खुळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतर काय, मी सांगतोय ते ऐक. तिला मेतक्याला न्यायला लागणार, त्या बेगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार. हे
अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही. श्रीपाद, अरे मेतकं म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणत्यात होय. लई जागृत आयो बाळू मामाचा खांब. हिला तिकडच न्यायला लागतीय बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया परी पाही मुरारे. अलख निरंजन अलख निरंजन. नमस्कार नागबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आला. अंतहास्ति प्रारंभ. हे मानवांनो, चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत. नागबाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? अलख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडळ, समंध, खवीस, वेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतील. पण त्याही पुढे कर्ण पिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. गिरा, चेटकीन, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर. वड्यावरला उतारा टाकलायस ना? सुनबाईची अवस्था बघवणार आहे मला. योगी उतारा ठेवलायस आणि राणूबाईनं सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वागदी सोडल्या. तुम्ही काय बी काळजी करू नका सर. मी सुटका येत नाही जानकीची. शाबरी देवदान नागबाबा थकलो आम्ही. चिंता करू नकोस. गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. मला बाहेर काढा देव. खूप त्रास होता मला बाहेर काढ. मला भेट्ट उघडा तो दरवाजा. नाथ बाबा, नग नग, दार उघडणं काही इष्ट नाही. नानक, उघडा दरवाजा. हा उघडतो.
प्यार आदमी जातोय छान याला अरे मूर्खा, आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत राहिलास. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन फटकत आहेस. काय वागलो मी वाईट? नंद येईन गुंडा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. जो तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्कररित्या विसरून सारं काही अलबेल चालला आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव ती मात्रही होत नाही. तूही तसाच दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासनांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार बोलून खाल्लास. आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस. आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकावून आत्महत्या केलीस. ಹೌದು ನಾಟಗಾರ, ಹೌದು. ನಾಟ ಬಿಡೋನೆ ನನಗೆ ಬಿಡಿಸ मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा? सांगा मला मुक्ती कशी मिळणार? तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आला. जानकी असा धीर सोडू नकोस ग. होईल सगळं नीट. स्पर्श करू नकोस. बाबा, माझी सून हळव्या मनाची, साध्या भोळ्या स्वभावाची, कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिनं. तरी मी तिच्या नशिबाला असा भोग का? कर्म प्रधान विश्व करी राखा. जो कस करेई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही. अरे 100 अपराध भरलेत तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गतजन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत. नाथ बाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर? पर ते लईच लांब आहे नाथ बाबा. बाबा, त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन, उद्याच्या उद्या मेतक्याला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया.
सिद्धाच्या नावानं संत बाळूमामांच्या नावानं हरिसिद्धाच्या नावानं हरिसिद्धाच्या नावानं सोडतोस का नाहीला बाळूमामानं रोवलेल्या या खांबाखाली तुझ्यासारखी अशी कित्येक पिशाच पळवून लावल्यात. ह्यो नुसता खांबच नाही तर कर्मदंड आहे. कर्मदंड मान सोड. सोड म्हणते नव. मान सोड. सिद्धाच्या नावानं संत बाळूमामांच्या नावानं. अरे खुल्यानो, माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणे मारायला लागल्यात. भाऊ बहिणी वळकनात. परक्या बाईवरील नजर हटना. पर लक्षात ठेवा, पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर मुळं पांढरहून जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही. वय कुणालाच चुकलेला नाही. हरिसिद्धाच्या नावानं सांग भले. बाळूमामाच्या नावानं सांग भले.